लवकर निजे लवकर उठे त्यासी आरोग्य लाभे हा विचार आपल्या आजीपासून आईपर्यंत सर्वच सांगतात. हा विचार पटतोही, पण वळत मात्र नाही. कारण काहीही करा, सकाळी लवकर जाग येत नाही ती नाहीच. केवळ सकाळी लवकर उठता येत नाही म्हणून मनात ठरवलेले कित्येक चांगले संकल्प तडीत जात नाहीत. सकाळी लवकर उठून रोजची कामं पटापट आटपून आपले छंद जोपासायचे असतात. वाचन करायचं असतं. दिवसभरात जास्तीत जास्त कामं उरकायची असतात. पण हे लवकर उठणंच होत नाही आणि उशिरा उठल्यामुळे अंगात आळस राहतो. त्यामुळे सर्व कामं रखडतात आणि ही तक्रार कित्येकांची असते. म्हणून संपूर्ण दिवसाची नियोजनानुसार कामं व्हायची असतील तर त्यासाठी सकाळी लवकर उठणे गरजेचे आहे. चला तर मग लवकर उठण्यासाठी कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत हे आपण खालील मुद्द्यांच्या आधारे बघू. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. नंबर 1. लवकर उठण्याचं लक्ष्य ठरवा. आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी कशासाठी लवकर उठायचं आहे हेच जर माहीत नसेल तर मग कितीही आराम झालेला असला तरी आपण अंथरुणातून लवकर उठत नाही. यासाठी सकाळी लवकर उठून करावयाची कामं निश्चित करा. वाचन, व्यायाम, चालायला जाणं यासारखी काही कामं जर आपण स्वतःसाठी काढून ठेवली तर लवकर उठण्याची इच्छा होते. नंबर 2. रात्री लवकर झोप लागत नाही. पहाटे लवकर उठलं की झोप पूर्ण होत नाही. रात्री जेवल्यानंतर उशिरा कॉफी चहा पिण्याची सवय असेल, सिगारेट ओढण्याची किंवा रात्री ड्रिंक्स घेण्याची सवय असेल तर रात्री उशिरा झोप येते आणि सकाळी उशिरा जाग येते. पहाटे लवकर उठण्याची सवय लावायची असल्यास या सवयी आधी सोडायला हव्यात. शिवाय रात्री उशिरापर्यंत TV पाहणं, फोनवर, कम्प्युटरवर गेम खेळणं यामुळेही पहाटे लवकर जाग येत नाही आणि पहाटे उठलो तरी झोप पूर्ण न झाल्याने संपूर्ण शरीरात आळस येऊन कोणतंही काम करण्याची इच्छा होत नाही. कारण सतत मोबाईलवर असल्याकारणाने मेंदू उत्तेजित होतो आणि झोप येण्याची रसायनं निर्माण होत नाहीत. त्यामुळे रात्री झोपण्याचे निदान 1 तास अगोदर मोबाईल आणि कम्प्युटरपासून लांब राहणे गरजेचे आहे. नंबर 3. रोज सकाळी 7:30-8ला उठायची सवय असेल तर दुसऱ्या दिवशी लगेच पहाटे 5ला उठायला कोणालाच जमणार नाही. सकाळी 5ला उठणं हे आपलं उठण्याचं लक्ष्य असेल तर हळूहळू या लक्ष्यापर्यंत पोहोचावं. आठवडा किंवा 15 दिवसाचा वेळ घ्यावा. रोज नेहमीपेक्षा अर्धा तास लवकर उठण्याची सवय लावावी. यातून पहाटे 5चं लक्ष्य गाठलं जातं. नंबर 4. लवकर उठून करावयाची कामं आणि त्यासाठी लवकर उठणं हे आपल्या मित्रमैत्रिणींशी किंवा घरातल्यांशी शेअर करावं. कारण दुसऱ्या दिवशी केलं का हे काम, झालं का लवकर उठणं असे प्रश्न तेच विचारू शकतात. त्यांना आपल्याला उत्तरं द्यायची आहे. केवळ या कारणाच्या दडपणामुळेही सकाळी लवकर उठून आपण ठरवलेली कामं करण्यावर भर देतो. त्यामुळे सकाळी लवकर उठायचं असेल तर घरातल्यांशी लवकर उठण्याबाबत नक्की शेअर करा. नंबर 5. लवकर जाग आली नाही की त्याचं खापर आपण आदल्या रात्रीच्या उशिरा झोपण्यावर फोडतो. पण लवकर उठणं हे लक्ष्य गाठायचं असेल तर खापर फोडणं सोडून द्यायला हवं. आपण रात्री का जागतो हा प्रश्न आपण स्वतःला विचारावा. आपल्या सवयी आपोआप बाहेर येतील. रात्री उशिरा जेवण, रात्री उशिरापर्यंत काम करत राहणं, रात्री विनाकारण उशिरापर्यंत मोबाईल पाहणे ही कारणं आली की आपोआपच आपली दिनचर्या बदलावी असं आतूनच उत्तर येतं. नंबर 6. रात्री उशिरापर्यंत जागून काम केल्यानं जास्त कामं होतात असं नाही. उलट त्याचा दुसऱ्या दिवशीच्या कामांवर परिणाम होतो. दुसऱ्या दिवशीच्या कामांवर रात्रीच्या जागरणाची सावली पडते. काम करताना झोप येते. आपण आपल्या पूर्ण ऊर्जेनं काम करत नाही. त्यामुळे रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठून कामाला लागलं की जास्त कामं होतात. सकाळी थकल्यासारखं न वाटता प्रसन्न आणि स्फूर्तिदायी वाटतं. त्यामुळे शक्यतोवर सकाळी लवकर उठून आपली कामं करावी. नंबर 7. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून जी कामं ठरवली आहे ती काही केल्या सकाळी लवकर उठून व्हायला हवी असं स्वतःला सांगायला हवं. आपण स्वतःलाच प्रश्न विचारायला लागलो की जबाबदारी आणखी वाढते आणि ठरवलेली कामं पूर्ण होतात. सकाळी लवकर उठण्याच्या बाबतीत हीच स्वयंशिस्त जास्त महत्त्वाची असते. त्यामुळे सकाळी लवकर उठायचं असेल
तर स्वतःची जबाबदारी घ्यायला हवी. नंबर 8. गजर लावून सकाळी लवकर उठण्याची सवय लावावी. अनेक जण उशिरा जाग येण्याची कारणं म्हणून गजर वाजला नाही, गजर उशिरा झाला म्हणून उशिरा जाग आली अशी कारणं देतात. म्हणून आधी गजर लावून लवकर उठण्याची सवय लावावी. काही जण गजर लावतात, गजर वाजला की उठून बंद करतात, पण परत झोपतात. त्यांनी काही वेळाच्या फरकानं 2 ते 3 गजर लावावेत. एकदा का लवकर उठण्याची सवय लागली की नंतर या गजरचीही गरज राहत नाही. नंबर 9. रात्री झोपताना आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे असं सांगा. लवकर उठण्यासाठी स्वतःशी बोलून स्वतःला तयार करा. किंवा ज्या लोकांना पहाटे लवकर उठून काम करण्याची सवय आहे, एकदा त्यांच्याशी त्यांच्या दिनचर्येविषयी, लवकर उठण्याच्या सवयीविषयी बोला. यामुळेही लवकर उठण्याच्या इच्छेला प्रेरणा मिळते. नंबर 10. रात्री झोपायला जाण्याआधी ध्यानधारणा करावी. ध्यानधारणेनं मेंदू शांत होतो. डोक्यातला गोंधळ हटून मन स्थिर होण्यास मदत होते. ध्यानधारणेनं शांत झोप येण्यास मदत होते. पडल्या झोप लागते. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठण्याचा संकल्प या ध्यानधारणेनं पूर्णत्वात जाऊ शकतो. तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. त्याचबरोबर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद.